आज इथं बोलत फिरली की धनंजय देशमुखला सकाळपासून गायब केलेले आणि धनंजय देशमुख तिकडे टाकीवर. अगं मीच बाई तुझं वय झालंय ना. तुमच्या नालायकपणामुळे जर त्या घरातला माणूस गेला असता तर त्या घरातल्या लोकांनी काय करायचं होतं? म्हातारी झाली ना तू, तुला अक्कल पाहिजे ना जरा. सकाळपासून मला 7-8 फोन आले की ताई हे सगळं कांड याने करायला जरा रंजन याने करायला लावलं सगळं कांड. तुला जर माहिती होता ना मग तू कालच यायचं होतं ना जरा रंग्या, कालच यायचं होतं ना. जाओ अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकण्याचा अधिकार कोणत्या याने फेकत होता तुम्ही? बांगड्या फेकून काय साध्य करत होत्या? ही कुंदी सांगायला तुम्ही नाचायला का? बांगड्या फेकणं म्हणजे काय होतं सांगा ना. आणि प्रशासन जरा जागा राहा आणि राहू द्या हडदा पोलीस त्यांच्या घराभोवती. हे लोक आहेत ना मारून टाकतील धनंजय देशमुखला. त्यांच्या घराभोवती थांबा रे तुम्ही. हे डोकं त्यांचं आहे ना, त्यांना दबाव आणून डोक्यात त्यांच्या काहीतरी टाकून तुम्ही विचार करा फक्त महाराष्ट्राने की आज त्या टाकीवर चढताना जरा धनंजय देशमुखचा पाय घसरला असता काय झालं असतं? काय झालं असतं मला सांगा ना. काय या जरानंग्यांनी असंच केलेलं याच्या अगोदर पण सांगितलंय ना. कोपर्डीच्या त्या कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करायला लावला आणि ते 3-4 तरुण सडवले जेलमध्ये. हा असंच करायला लावतो. याचं कामच आहे. हा दुसरं काही करत नाही, काही होत नाही याच्याकडनं. हा करायला लावतो. हा सेफ राहतो मस्त मजेत. हा सेफ राहतो. दुसऱ्यांना करायला लावतो हा. हे झाल्यानंतर सीआयडी आली ना तिथं सांगायला. अगोदर झक मारायला तुम्हाला सकाळी जायचं होतं ना. तुम्ही सकाळीच तिथं सीआयडीला पाठवायचं होतं. तिथल्या त्या महिला अरे लाज वाटतात का बायकांना तुम्हाला? त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या तुम्ही काय करत होत्या ग? बांगड्या फेकत होत्या का अधिकाऱ्यांच्या अंगावर? बांगड्या म्हणजे काय काय कमजोरीचं प्रतीक आहे का? अरे बांगड्या आपण घालतोय आणि कुठं कमी आहेत ज्या महिला बांगड्या घालतात त्या? साडीला आणि बांगड्यांना तुम्ही काय कमजोरीचं प्रतीक मानता होय का? बिनला जाओ. अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकण्याचा अधिकार कोणत्या याने फेकत होता तुम्ही? बांगड्या फेकून काय साध्य करत होत्या? ही कुंदी सांगायला तुम्ही नाचायला का? बांगड्या फेकणं म्हणजे काय होतं सांगा ना. अरे बांगड्या आपण घालतोय महिला भगिनी, आपण कमजोर आहोत का? आंदोलन करायला गेल्या होत्या तिथं का महिला कमजोर आहेत? आणि जशा महिला कमजोर आहेत तसे तुम्ही पण कमजोर आहात आणि बांगड्यावर हे दाखवायचं होतं तुम्हाला तिथं. बांगड्या घालणारे कमजोर नाहीयेत. मूर्ख बायकांनो त्या कुंदीचं ऐकून नाचू नका. विचार करा जरा, विचार थोडासा. अरे त्या शेतकऱ्यांनी त्याच्या पोरांनी आणि त्याने आत्महत्या केली. एक लाईन दाखवली का सांगा ना मला. दोघं बाप लेकांनी आत्महत्या केली. काय कारण? कारण काय? फक्त तो बाप आहे ना त्या पोराला मोबाईल घेऊन देऊ शकला नाही. हो त्याला काही पुस्तकं काही साहित्य लागत होतं शाळेचं, बाप घेऊन देऊ शकला नाही. लावली का हो कुठल्या मीडियाने त्याची बातमी? 1/2 एकर वावर आहे फक्त त्या बापाकडं. तूर निघली होती. बाप म्हणला होता तुरीला भाव नाही रे बाबा, थांब जरा, भाव आले की विकतो आणि तुला घेऊन देतो मी साहित्य. इतकी ही सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, लक्षात ठेवा. पोरग सकाळी शेतात गेलं आणि गळफास लावला. बाप बघायला गेला त्याच्या मागं, बापाने पाहिलं गळफास घेतलेलं पोरग बापाने खाली काढून ठेवलं आणि त्याच दोराला बापाने पण गळफास घेतला. अरे दाखवली का एक लाईन तरी तुम्ही लोकांनी? आणि या घरातला एक माणूस गेलेला असताना दुसरा माणूस कसं जाईल याचा प्रयत्न करायला लागले परत. नालायक लोक आहेत का रे तुम्ही? फडणवीस साहेब जरा शेतकऱ्यांचा पण विचार करावं. अहो मालाला भाव नाहीये, लक्ष द्या त्याच्याकडं. मरायला लागलाय तो. खूप आशेने आणि अपेक्षेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. मीडियाला ना फक्त काय करायचंय, तो धनंजय देशमुख जोपर्यंत जीव गमवत नाही तोपर्यंत मीडिया पण शांत बसणार नाही आणि मला वाटतं डिपार्टमेंट पण आहे ना काळजी घेणार नाही. आणि जरानंगे आणि दसानी ते आहेचे, तो श्रीरसागर, तो बजरंग सोनवणे, या तिघाचा वाहनाचा जीवच घ्यायचा आहे.
यांचा धनंजय देशमुखचा जीवच घ्यायचा याला यांच्या राजकारणासाठी. दसला मंत्रिपद पाहिजेत याला, या जरा नंग्याला त्याच्या साहेबाचं ऐकायचं, वाकड तोंड्याचं. हे सगळे एक आतून एक हो यांचा. ज्या वेळेला जालन्यामध्ये राजकीय भाष्य करायचं नाही, टाळ्या वाजवायच्या नाही, शिट्ट्या वाजवायच्या नाही, ज्या वेळेला त्यांनी आदेश दिला तिथल्या आयोजकांनी, नियोजनकर्त्यांनी, का बरं हे दोघं पण तिथे गेले नाही? यांना टाळ्या आणि शिट्ट्या पाहिजेत, यांना पिक्चरचे डायलॉग पाहिजेत. कोण म्हणतं मी काय तो गजनी, तर कोण म्हणतं मी पुष्पा. अरे वा, हे तुम्ही करायला जाता तिथं थेर? लाजा वाटू द्या रे, बंद करा तुमचे नाटक. आणि डिपार्टमेंटला सांगायचंय त्यांच्या घराच्या भोवती थांबा. हे असले नालायक लोक आहे ना, यांच्यापासून दूर ठेवा त्यांच्यापासून, नाही तर ते धनंजय देशमुखचा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. लक्षात घ्या. राजकारण करायला लागले ते. एक गमावलाय त्यांनी त्यांचा भाऊ, त्यांच्या घरातला माणूस, दुसरा जाऊ देऊ नका रे. त्या घराला पोरका नका करू. एक फक्त सगळ्यांनी लक्ष द्या. आणि सगळ्यांनी ना तो सकाळच्या मीडियाच्या बातम्या बघा फक्त, किती शिडी एवढीच आहे. एकच माणूस वर चढू शकतो. जरा वर चढताना धनंजय देशमुखचा पाय घसरला असता, याला जबाबदार कोण होतं? कोण होतं याला जबाबदार? हा नीच मोड्याचा, चुकीचं मार्गदर्शन करणारा जरा नंग्या. बघा काय चाललंय ते फडणवीस साहेब. चुकीचं चाललंय एवढं मात्र खरंय. जे चाललंय ना ते चुकीचं चाललंय. जरा त्या परिवाराचा तो अधिकार आहे, त्यांना तपास कोणत्या दिशेने चालला हे माहिती झालं पाहिजे. त्यांचं काही चुकत नाहीये. त्यांना विश्वासात घेऊन सांगा ना, तुम्हाला ते लोक भेटायला आले होते, तुम्ही त्यांना आश्वासन दिलंय ना. तुम्ही दर 4 दिवसाला 8 दिवसाला तिथं घरी येऊन सांगा त्यांना तपास कुठपर्यंत आलाय. ही लोक आहेत ना, त्यांची माती भडकवायची कामं करायला लागली. बघा काय आहे ते पण फार चुकीचं होतं, एवढंच मला म्हणायचंय. महाराष्ट्राने ना खरंच त्या परिवाराच्या मागे आपल्याला उभं राहायचंय. आपल्याला संतोष देशमुख यांच्या परिवाराच्या मागे उभं राहायचंय. राजकारण कुणीच करू नका. त्या परिवाराला आपल्याला मदत करायची, एवढं लक्षात ठेवा. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु ही लोक बाजूला करा रे. ही लोक जीव घेतील त्या धनंजय मुंडे. हजर राहिलं नाही प्रशासन. मी म्हणते रात्रीच प्रशासनाने तिथे मुक्कामीच पोलीस पाठवायला पाहिजे. माहिती होतं ना, पोलीस डिपार्टमेंटला ही गोष्ट माहिती होती ना. अगोदरच्या दिवशी जर धनंजय देशमुखनी मीडिया सोबत बोलताना हे वक्तव्य केलेलं होतं की मी उद्या टाकीवरून उडी मारणार आहे, तर तुम्ही लोकांनी का बरं, प्रशासनाने अगोदरच तिथं पोलीस का पाठवले नाही? तुमच्या या ना तर कर्तेपणाचा आहे ना खरं तर जाहीर निषेध. अगोदर जाहीर निषेध. कारण तुम्ही लोक काय करायला लागलेत माहिती का? पोलीस पण तुम्ही आयता मसुदा या राजकारण्यांना द्यायला लागले. मला असं वाटतं तुम्ही आयती TRP या मीडियावाल्यांना, म्हणजे मला असं वाटतं मीडियावाले आणि पोलीस कुठेतरी संगनमत आहे का तुमच्या दोघांचं? मीडियावाल्यांचं आणि पोलिसांचं संगनमत आहे का की तुमच्या TRP साठी आम्ही असं म्हणजे बेशिस्तपणे वागतोय? तुम्हाला जर कालच माहिती होतं ना, कालच जरा धनंजय देशमुख हे मीडिया समोर बोलले होते ना की मी उद्या टाकीवर चढून मी आंदोलन करणार आणि मी उडी मारणार, त्यावर सांगितलं होतं. ठीक आहे ना, हरकत नाही. त्यावर सांगितलं होतं ना. माझं म्हणणं ते टाकीजवळ पण थांबायचं होतं. तुम्ही तिथं पोलीस तैनात करून ठेवायचे होते त्या गावामध्ये अगोदर. जरी टॉवरवर सांगितलं होतं ना तरी पण तुम्ही पोलीस अगोदरच तिथं ठेवायचे होते ना गावात कालपासूनच. म्हणजे तुम्हाला आज जर धनंजय देशमुखचा जीव गेला असता, याला जबाबदार कोण होतं? त्या जरानंग्याचं काही जाणार नाहीये. त्याला राजकारण करायचंय. 25 तारखेला त्याला माणसं जमवायचे, त्याच्यामुळे त्याचे हे सगळे नाटकं चालू आहेत. त्या जरानंग्याचं आहे ना खरं त्याचं तिथून बाहेर निघणं बंद करा. नालायक माणसाने आता त्या सरपंचाचा जीव घेतला, धनंजय देशमुखचा याला जीव घ्यायचाय का? भिकार चोटाला. तुला जर कालच माहिती होतं ना, तुला काल माहिती होतं ना, तर मग तू का बरं धनंजय देशमुखला सांगू शकला नाही कालच की नको चढू म्हणून टाकीवर? म्हणजे तुझं हे आहे का प्लॅनिंग? तुझ्या राजकारणासाठी तू त्या माणसाचा जीव घेतोय का? त्या घरातला ऑलरेडी एक कर्ता पुरुष गेलेला आहे. आता जो आहे त्यालाही घालवतो का? अरे नका रे इतकं खालच्या पातळीचं राजकारण करू. नका रे इतक्या खालच्या लेवलला येऊ. कोण आहे त्या राजकारणात, त्या आंदोलनामध्ये? ती कुंडा कोण आहे? ती कुंडा राष्ट्रवादीची कार्यकर्ती, राष्ट्रवादीची पदाधिकारी. आज तिथं ती येऊन धनंजय देशमुख सकाळपासून गायब आहे. म्हणजे काय केलं तर प्रशासनाची दिशाभूल केली. या कुंडीला
टाकीवर. अगं मीच बाई तुझं वय झालंय ना. तुमच्या नालायकपणामुळे जर त्या घरातला माणूस गेला असता तर त्या घरातल्या लोकांनी काय करायचं होतं? म्हातारी झाली ना तू, तुला अक्कल पाहिजे ना जरा. तू केसांना काढायला होती म्हणजे काय ती तरुण आहे का? लाच पाहिजे ना तुला. हा या घरानंतर सोबत असा नंगा नाच करते होय कर तुला नंगा नाच करायचंय तर कर, तुला राजकारण करायचंय तर, पण कुणाच्या जीवाशी खेळू नको. इथं मीडियावाल्यांना प्रशासनाला धारेवर धरलं. मीडियावाल्यांना बाईट देतीये. धनंजय मुंडे सकाळपासून घरी नाहीये, गायब झालेले. आणि म्हणजे प्रशासन इकडे दुसरीकडे कोणी शोधत बसते. तुला माहित नव्हतं होय ना? तू किती वाजेपासून तिथे हजर झालेली आहे? हिची चौकशी करायची, चौकशी लावायला उचला पहिलं. धनंजय मुंडेला टाकीवर धनंजय देशमुखला टाकीवर चढण्यासाठी कुणी कुणी सपोर्ट केला माझ्या सगळ्यांना आतमध्ये टाका. जर त्या माणसाचा जीव आज त्यांचा भाऊ गेलेला आहे, तो व्यक्ती समजू शकतो की ज्या पद्धतीमध्ये त्यांच्या भावाचा जीव गेलेला आहे ना, जर आपण ते फोटो पाहिले ना तरी विचलित होतो. आज त्याचं तर रक्ताचं नातं आहे त्याच्यासोबत. आज त्याचा पाठी राखा गेलेला आहे. तो माणूस जेवण करत नसणार आहे. आज 30-35 दिवस झाले त्यांना जाऊन. मला सांगा तो माणूस किती अशक्त झालेला असेल अगोदर. जर टाकीवर चढताना त्याचा पाय घसरला असता का, तो पडला असता, काय झालं असतं? याला जबाबदार कोण होतं? खरं याच्यात सगळ्यात अगोदर चूक प्रशासनाची, पोलीस डिपार्टमेंटची. तुम्ही जीव गेले यायचं का तिथं? तुम्हाला अगोदरच पोलीस तैनात करून ठेवायला काय झालं होतं तिथं? किंवा धनंजय देशमुखने जर इशारा दिलेला होता, तुम्ही त्यांच्या घरासमोर कालपासून पोलीस का नाही उभे केले? जीव जायची वाट बघत होता का पोलीस प्रशासन? पण हे तर नालायक नीच माणसं आहे. तर मर्या आणि ती कुंडी ना नालायक लोक आहे. यांना लाजा नाही, यांच्या राजकारणासाठी जीव घ्यायला लागले त्या धनंजय देशमुखचा. त्यांच्या घरातलं माणूस गेले, यांना काही सुखदुख नाही त्याचं. काय नाटक करतोय तिथं येऊन आणि काय त्याच्यात? हा बापरे बापरे बाप. अरे तू काय कोणते का जरा म्हणजे? हा कोणते का तू? आता जगला त्याची तू उठून याला बसवा तिथं. नालायकपणाचा कट गाठला या लोकांनी. अरे काहीतरी जरा माणुसकी ठेवा. इतके तुम्ही राजकारणासाठी खालच्या पातळीवर जाताय का? तुम्हाला राजकारण करायचंय ना, करा ना. तुम्ही त्या घराला का वेठीस धरताय? का वेठीस धरताय त्या घराला? उगाच काहीतरी त्यांचे काम भरून द्यायचे, उगाच त्यांना काहीतरी नाही का चुकीचं करायला भाग पाडायचं, असं या लोकांनी काम चालू केलेलं आहे. भिकारचोर साले. आणि काय होतं प्रशासनाला? का बरं सीआयडी त्यांना देत नाहीये? सगळी माहिती तुमचं द्यायचं काम आहे. घरी जाऊन द्या ना त्यांना. तुम्ही तर त्यांना कार्यालयात पण बोलू नका तुमच्या. तुम्ही घरी जा त्यांच्या आणि त्यांना काय काय तपास चालू आहे, कसा चालू आहे सांगा की त्यांना. काही लफवा मारला का तुमच्या तोंडाला सीआयडीच्या? पण त्यांना इतकं पण टोकाची भूमिका घ्यायला लागता. द्या ना तुम्ही, द्या ना. काय बोलायला का तुम्हाला? जा ना घरी त्यांच्या, द्या सगळी माहिती त्यांना. धनंजय आणि धर या दोघांनी ना त्या धनंजय देशमुखला काय झालं ना, या दोघांचा जीव घ्यावा मला वाटतं. जरा टाकीवर चढताना ही आयडिया याची असणार आहे या भिकारची. याच्या डोक्यात ना किडे वेगळे करतात. याचा मोबाईल चेक करा जरा. धनंजय देशमुखला हे करण्यासाठी ना या जरानंदनी केलं असं प्रवृत्त भिकार पोटानी. असं भिकार आयडिया ना याच्या डोक्यात येत असतील. याची सगळी माहिती येते. याचे सगळे कार्यकर्ते, याचे सगळे मित्र सांगतात ना काय करू शकतो ते. सकाळपासून मला 7-8 फोन आले की ताई हे सगळे कांड याने करायला हवं. जरानंदन याने करायला हवं सगळं कांड. तुला जर माहिती होता ना मग तू कालच यायचं होतं ना जरानंद्या. कालच यायचं होतं. नाही तुम्हाला हे करू द्यायचं होतं तुम्हाला. अरे तुमच्या मनासारखं नाही झालेलं हे जरांग्या आणि एक कुंडी. या दोघांच्या मनासारखं नाही झालं का? यांना जीव घ्यायचा होता धनंजय देशमुखचा. या दोघांना पण धनंजय देशमुखचा जीव घ्यायचा होता बरं का. पण यांच्या मनासारखं आंदोलन असं झालेलं नाही. या दोघांच्या पण मनासारखं आंदोलन असं झालेलं नाहीये. त्या दोघांना वेगळंच करायचं होतं आणि झालं वेगळं. यांना जीव घ्यायचा म्हणजे यांना आणखी जास्त कसं ताणता येईल. नीच लोक रे तुम्ही. किती खालच्या पातळीला जाल आणखी, किती खालची पातळी गाठाल आणखी. बाद झालं की तसं इथे घरे नत्रस्त झालेले आणि त्यांना आणखी तुम्ही हे करताय का? त्याच्यामध्ये आगीत तेल ओतताय का? नालायक नीच प्रवृत्तीचे लोक. प्रशासनाला माहिती आहे ना का बरं त्यांच्या तिथं पोलीस राहू द्या ना. 7-8 पोलीस तिथं राहते त्यांच्या घरापुढं. जी लोक त्यांची माती भडकवायला जातात ना
मानसिक संतुलन बिघडवायला लागली ती लोक. हा जरा म्हणजे तो धर आणि आज त्या बाईने मारली उडी तिथं. काय ओरडत होती, काय बाबा 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 कॅमेऱ्याच्या पुढे तिचा अवतार बघा. हा वय झालं ना तुझं, लाज नाही वाटत का तुला? असे विठ्ठल काय करते का झगडे? इकडं प्रशासनाला आणि मीडियाला इकडे गुंतवून ठेवलं आणि तिकडे त्या टाकीने पाहिलं का त्या पायऱ्या कशा होत्या? जर त्या व्यक्तीचा पाय घसरला असता, ती व्यक्ती पडली असती तर कोणा धावत गेला असतं? हा कोणा धावत गेला असतं? लाजा वाटत का तुम्हाला काय? अरे तिथं धरून सुद्धा चालता येत नाही. त्या टाकीवर ते धनंजय देशमुख एकटे चढले असतील. सांगा ना तुम्ही, त्या माणसाच्या पोटात मध्ये 35 दिवसापासून काय असणार आहे अन्न आपण समजू शकतो त्याची अवस्था काय झालेली आहे. तो पोट भरत असणार आहे का? तो ऑलरेडी या सगळ्या गोष्टींमुळे त्याला ना पोटभर जेवण करायचं, तो माणूस ना तो त्याला रात्रभर तो झोपत असणार आहे. आपल्याला समजू शकते या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या डोक्यावर किती तणाव आहे, ताण आहे, किती टेन्शन मध्ये आहे तो माणूस. आणि परत त्यांना तुम्ही टाकीवर चढवता. लाजा वाटतात का रे? कुठं विकल्यात लाजा तुम्ही इतक्या? हा राजकारणासाठी इतक्या खालच्या थराला गेले नालायक हो. या जरा म्हणजे मोबाईल चेक करा पहिला. हा भिकारचं तुझं राजकारण साध्य करण्यासाठी इतक्या दिवस धनंजय देशमुख यांना अजिबात यांचं काहीच मान्य नाहीये. कारण तो व्यक्ती ज्या ज्या वेळेला मीडिया समोर आला ना, त्या त्या वेळेला त्या व्यक्तीने नम्रपणेच मीडियाला बाईट दिल्यात. कधीच त्यांनी असं केलं नाही. परंतु त्यांना ही दोघं तुझं भाग पाडतायत हे असं करायला. प्रशासनाने ना लक्ष द्यावं. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, फडणवीस साहेब तुम्ही जातीनं लक्ष घाला या केसमध्ये. या आपल्या नीच लोकांना बाजूला करा. तुम्ही त्या कुटुंबाला विश्वासात घ्या. काय होती ना घराकडे सांगा ना त्यांना. काय तपास होतोय, काय झालंय सांगा त्यांना. का नाही गेला? हा जरा जायचं होतं ना बोलवायला. तू जायचं होतं ना धनंजय देशमुखला, कशावर पाठवलं? तू मार ना उडीवरून, मर ना तू एकदाचा. मेला म्हणजे मग सुटत तरी समाज तमाशा लावून ठेवला यांनी. आजच्या या घटनेचा ना सगळ्यात जास्त पोलिसांचा निषेध केला पाहिजे. पोलिसांना जर काल मात्र माहिती होतं ना, तुम्ही का पाहिजे दारापुढे जाऊन बसले नाही? तुम्ही पण वाट पाहत होते ना धनंजय देशमुख उडी मारायला म्हणून. मूर्ख पोलीस प्रशासन सुद्धा बीड मधलं वाट पाहत होते का तुम्ही धनंजय देशमुख उडी मारायची? तुम्हाला जर कालच आव्हान दिलेलं होतं तर तुम्ही का नाही केलं तिथं? रात्रीच तुम्ही तिथं करायचं तुमच्या पोलिसांनी वाट बघत होते का सकाळपर्यंतची? नीचपणाचा काळच गाठला या लोकांनी. बंद कर रे तुझं नाटक आहे. जरा नंग्या बंद कर ना. 25 तारखेला माणसं जमा करण्यासाठी जीव घेतोय का माणसांची? बंद कर ना तुझं नाटक. तुला माहिती कोणी येणार नाही, मुतणार नाही तो इथे येऊन आता त्या अंतरवाली. त्याच्यामुळे नाटक करायला लागला होय. जीव घेतो का आमची? पोट भरलं नाही का तुझं एकाचा जीव घेऊन? जातीवाद तू पेटवला तिथं. शहाजीराजांची भूमी ती नाचवून ठेवली. नाचतो तुमच्या 2-4 लोकांमुळे.